आता रोजगार मेळाव्याचं आपण माहिती थोडक्यात घेतलेली आहे, तुमच्याकडून थोडं याबद्दल. नाही, आमचा एक प्रयत्न होता की कागल विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारी जास्तीत जास्त प्रमाणात कमी व्हावी हे करण्याचा आमचा हा हेतू आहे. तुम्हाला माहीत असेल, आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी कागलला पंचतारांकित MIDC आणून हजारो तरुणांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तरी देखील एक पिढी झाली की दुसरी पिढी लगेच तयार असते, की दुसरी पिढी आता तयार आहे, त्यांना हाताला काम देण्यासाठी आम्ही हा शिव नोकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही हा पाऊल उचललेला आहे मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं. निश्चितपणे तुम्ही बघित असाल की प्रतिसाद, अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. हजारो मुलं आणि मुली या ठिकाणी त्यांना काम मिळण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. 70 ते 75 नामांकित कंपन्या आज या ठिकाणी या कॅम्पस इंटरव्ह्यूला आलेल्या आहेत. त्या माध्यमातून पुणे असेल, कोल्हापूर असेल, गोवा असेल, त्या ठिकाणी त्यांना हाताला काम मिळणार आहे. त्यामध्ये फार्मासिस्ट कंपन्या आहेत, IT कंपन्या आहेत, डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या मुलांना काम आहे, ते 10वी 12वी झालेल्या मुलांनाही काम आहे. सिक्युरिटीमध्ये असेल किंवा झोमॅटोसारख्या ज्या पार्सल देणाऱ्या सुविधा आहेत त्या ठिकाणी त्यांना हाताला काम मिळणार आहे. परंतु मुलं ग्रामीण भागातील ही इंटरव्ह्यूमध्ये आपली घाबरतात. इंटरव्ह्यूमध्ये जाण्यापासून सुरुवातीला त्यांना मनामध्ये त्यांची तयारी नसते. म्हणून आम्ही तिच्या आधी प्रशिक्षण घेतले होते 4 ठिकाणी, कागल, गडिंग्लज, मुरगुड आणि उत्तूर या ठिकाणी आम्ही 4 ठिकाणी प्रशिक्षण घेतले. मुलांची बौद्धिक क्षमता आणि त्यांचं धाडस वाढवलं आणि त्यानंतर आज आम्ही हा मेळावा आयोजित केला आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. याचं समाधान मला या ठिकाणी झालेलं आहे. मगाशी मी उद्घाटनच्या वेळी असं बोललो की मुश्रीफ साहेबांचा आभार मानलं पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री अनेक लोक होतात, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा असते तेव्हा असलीच पाहिजे एवढ्या पदावर गेल्यानंतर. पण हा बेसिक जो आहे मुश्रीफ साहेबांची जी भूमिका सातत्याने, मी आज बघत नाही, मी साहेबांच्यावर 30 वर्ष काम करते, 35 वर्ष, आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सातत्याने ही भूमिका आहे की या माझ्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या तरुण बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि ते नुसते भाषणे करत नाहीत, ते खोळात शिरतात. अनेक मुलांना नोकऱ्या देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं की फाउंडेशन, पोलीस भरती, शासनाच्या ज्या भरती आहेत त्याची मोफत महिन्यात 2-2 महिन्यात चांगले बाहेरचे स्टॉलवर्ड आणून ट्रेनिंग घेणं, ट्रेनिंगप्रमाणे त्यांना संधी देणं, त्यातून मुलं पास होतात आणि मोठ्या प्रमाणात त्याचा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे. कशामुळं? त्याचं ट्रेनिंग घेतल्यामुळं. अनेक शासकीय भरत्या, सहकारी भरत्या, विशेषतः जिल्हा बँक असेल, महानंदा म्हणून असेल, मार्केटिंग फेडरेशन असेल, ते सगळ्यामध्ये त्यांचा प्रयत्न होऊन त्या नोकर भरती सातत्याने केलेल्या आहेत. कागलची MIDC त्याच भूमिकेतनं केली आणि तिथं मोठ्या प्रमाणात रोजगार दिला. पालक म्हणून आता जसं साहेब बोललेत की नोकरी मिळणं हे जीवनातलं सगळ्यात मोठी गोष्ट असते. यानंतर त्याला एक वेगळा ट्रॅक मिळत असतो, एका वेगळ्या वळणावरती जीवनाच्या तो जाणार असतो. इथून पुढे खूप साऱ्या गोष्टींचे, फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असतील, त्याच्या स्वतःचे प्रॉब्लेम्स असतील, निवळणार असतात. तर पालक म्हणून तुमचा काय अनुभव आहे? आता जो रोजगार मेळावा सुरू झाला आहे किंवा याच्यातून वेगवेगळ्या पाल्यांना आता नोकऱ्या मिळतील, तुमच्याच नाही तर भरपूर साऱ्या पाल्यांना मिळतील. पालकांची एक खूप मोठं सगळ्यात जास्त टेन्शन काय असतं की बाबा पोरग्याचं हे ट्रॅकवरती यावं, कारण एज्युकेशनपासून, लहानपणापासून खूप साऱ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारल्या असतात. तर तुमची भावना यातनं आम्हाला ऐकायची. मला खूप कौतुक करावं असं वाटतंय की आमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजेत की आम्हाला ते पालकमंत्री म्हणून लाभलेत. आता माझा मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, पण त्याला नोकरी मिळेपर्यंत माझी नाकी नऊ या लागलीत. त्याला हाच मुद्दा आम्हाला अशा भाषेत ऐकायचा आहे की लहानपणापासून हो पालक म्हणून आपण त्यांना वाढवतो, खूप साऱ्या अडचणी असतात, हेल्थपासून, एज्युकेशनपासून, त्या सगळ्या मात करत करत तुम्ही त्यांना एवढं शिकवताय. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बाबा? नोकरी व्यवस्थित मिळणं, त्याचं करिअर व्यवस्थित ट्रॅकवरती येणं, त्याचा व्यवसाय चांगला होणं आणि या गोष्टीसाठी असा आधार मिळणं अजून मोठ्या प्रमाणात ही एक पालकांची गरज असते. बरोबर. आणि म्हणूनच मी सांगतोय की माझ्या मुलाला शिकवताना मी 1 लाख रुपये दरवर्षी फी भरत होतो. आंबोली पब्लिक स्कूलला होता तो. त्याला मी चांगले शिक्षण दिलं आणि आता नोकरी मिळेपर्यंत माझे नाकी नऊ आले. पण आता मुश्रीफ साहेबांच्या अशा कार्यक्रमामुळे आता 80 कंपन्या इथे रोजगार देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यू वगैरे त्यांनी कोर्स घेतलेला आहे, पुढे आले आहेत. या कंपनीतून आता आमच्या मुलांना रोजगार मिळेल याची आम्हाला अपेक्षा आहे आणि शाश्वती आहे.